नमस्कार, आपण बघत आहे पोलीस टाइम न्यूज। गेल्या दशकात नागपूर शहराचे चित्र वेगाने बदलले। रस्ते चांगले झाले, 75% जनतेला 12 ते 24 तास पिण्याचे पाणी मिळत आहे। आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या सुविधा निर्माण झाल्या आहेत। शहराचा चौफेर विकास झाला आहे आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने आपण वाटचाल केली आहे। जनतेने जातीपातीचा विचार न करता आम्हाला निवडून दिले आणि सेवा करण्याची संधी दिली, त्यामुळे शहराच्या विकासाचे संपूर्ण श्रेय नागपूरकरांना जाते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले। जेवढे काम आजपर्यंत झाले नाही त्याच्या तिप्पट काम पुढील 5 वर्षात होणार आहे, असा विश्वासही श्री गडकरी यांनी व्यक्त केला। गेल्या 10 वर्षांमध्ये नागपूर मोठ्या प्रमाणात बदलले आहे। एकेकाळी शहरातील रस्ते फार अरुंद होते, आज शहरातील रस्ते चांगले झाले आहेत। पूर्वी पिण्याच्या पाण्याची समस्या होती, आपण 93 जलकुंभ बांधायला घेतले, 83 जलकुंभ पूर्ण झाले आहेत। शहरातील 75% जनतेला 12 ते 24 तास पाणी मिळत आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये शहरातील पिण्याचे टँकर पूर्णपणे बंद होतील। माळगीनगर चौकापासून शताब्दी चौकाच्या पलीकडे जाणारा एक उड्डाणपूल तयार होणार आहे, अशी माहिती श्री नितीन गडकरी यांनी दिली। आम्ही कधीही जातीयवादाचे राजकारण केले नाही, पण आमच्याबद्दल खोटा प्रचार झाला। आम्ही संविधान बदलणार आहोत, असे काँग्रेसने लोकांना सांगितले। आम्ही संविधान बदलणार नाही आणि कुणाला बदलू देणारही नाही। ताजबाग दीक्षाभूमीचा विकास आमच्या सरकारने केला। मुस्लिम असो किंवा दलित असो, योजनांचा फायदा सर्वांना दिला। मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न होईल, पण मतदारांनी काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे गडकरी यांनी सांगितले। 2400 कोटी रुपयाची नाग नदीची योजना मंजूर झाली आहे। दक्षिण नागपुरातील जेवढे नाले नाग नदीला मिळतात ते सर्व स्वच्छ होणार आहेत। ड्रेनेज सिस्टीम सुधारणार आहे। पूर्वी आपण भांडेवाडीला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकायचो, त्याची दुर्गंधी नागरिकांना त्रस्त करायची। आता त्याच ठिकाणी कचऱ्यापासून CNG तयार करतोय। महानगरपालिकेने तयार केलेल्या CNGवर शहरातील स्कूटर, कार धावतील। आपली गाडी CNGवर चालवतील तर महिन्याला 10,000 रुपयाच्या पेट्रोलच्या तुलनेत 4,500 रुपयाचे CNG लागणार आहे। शहरात 5,000 कोटी रुपये खर्च करून पाईपने गॅस पुरवठा करण्याची योजना येत आहे, त्यामुळे आपण 30 ते 40% खर्च वाचवणार आहे, असेही गडकरी म्हणाले। तसेच उच्च शिक्षणाबरोबर आरोग्य, रोजगार व पाणी याची सुद्धा उत्तम सोय आम्ही जनतेला करून दिली, असेही श्री नितीन गडकरी म्हणाले। पोलीस टाइम न्यूज ब्युरो रिपोर्ट, नागपूर।